नाही रे, तसं काही होत नसतं मला. वाय वाय बिकॉज आय एम इनटू सेल्स अँड सेल्स इज अ टफ मॅन्स जॉब. अरे हो, मग जेव्हा तुम्ही सगळे शनिवार रविवार आपल्या फॅमिली सोबत सुटकेचा निश्वास घेत असता, एन्जॉय करत असता, तेव्हा उलट आम्ही जास्त ऍक्टिव्ह असतो ऑन वीकेंड्स. अरे तुला विश्वास नाही बसणार, म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीत सुद्धा आय वॉज वर्किंग फॉर द एंटायर नाईट. आय वॉज ऍक्टिव्ह ऑन कॉल्स. एवढंच नाही तर माझं हनीमून सुद्धा त्या लोकांनी मला वीकेंड सोडून वीकडेजलाच प्लॅन कर अशी रिक्वेस्ट केली होती. वाय बिकॉज ऑन वीकेंड्स वी आर पॅक्ड. खूप काम असतं अँड वी कॅन्ट हेल्प इट. मोजून 7-8 देश केलेत फक्त मी, आणि तेही 15 वर्षात नॉन स्टॉप रेग्युलर काम करत असताना. हो, म्हणजे तुम्हाला हे सगळं सोपं वाटतं. अरे एक्झिक्युटिव्ह पासून नॅशनल हेड झालोय मी, आणि त्या सुट्ट्या सुद्धा मला दर 2 वर्षांनी, जेव्हा मी कंपनी सोडायची धमकी दिली होती ना माझ्या मॅनेजमेंटला, तेव्हा त्यांनी मला 7 डेज, एक आठवड्यांची माइंड रिलॅक्सेशन लीव्ह दिलेली. ते पण किती त्यांच्या मागे लागून आफ्टर फॉर्सिंग दॅट. तुम्हा लोकांना ना फक्त माझी पोझिशन, माझं पॅकेज, माझ्या फॉरेन ट्रिप्स दिसतात, पण त्यामागे आम्ही रोज 18-18 तास कस्टमर्सच्या मागे जो लाळघुटेपणा करतो ना, जी घासतो ना, ती नाही दिसत रे लोकांना. अँड दॅट्स सॅड, बट दॅट्स द मॅटर ऑफ फॅक्ट. हा, म्हणजे कस्टमर्स ना एका पिरियड आलेल्या बायकोसारखे असतात. आय एम नॉट किडिंग. म्हणजे त्यांच्या शिव्या, त्यांची चिडचिड, त्यांचं किरकिर, ते सगळं सहन करावं लागतं आम्हाला, त्याशिवाय होत नाही ना. हो, पण त्यात त्यांची सुद्धा काही चूक नसते, कारण ते सुद्धा जेन्युइनली त्रासात असतात रे. बट या दॅट्स अ जॉब. आम्हाला त्यांना खूप पॅम्पर करून, खूप केअर करून, खूप पेशंटली सांभाळून घ्यावं लागतं, त्यांना हँडल करावं लागतं. नाहीतर एक कस्टमर आणि एक बायको जेव्हा त्यांच्या मनासारखं होत नाही, तेव्हा ते किती चिडचिड करतात, आणि ते तुमचं जगणं किती कठीण करू शकतात ना, हे तुम्हाला माहितीच नाही. इफ यू मॅरिड यू माइट नो इट. या बट दॅट्स अबाउट इट. आहे मग आता एवढं सहन करूनच माझा पेशन्स खूप वाढलाय हे सगळं करून करून. अँड आय एम फीलिंग गुड अबाउट इट. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. एवढा पेशन्स वाढलाय माझा.